राज्य तांत्रिक कामगार संघटनेचा राज्य तांत्रिक कामगार संघटनेचा तांत्रिक कामगार एकजुटीचा तांत्रिक कामगार एकजुटीचा आवाज दो आवाज दो। बोलो एक 2 मिनिटं साहेब पाचशे सांगतो संघटना सहभागी नाही ही बाब मी माननीय लोकेश चंद्र साहेबांच्या परवाच्या मीटिंगमध्ये सांगितलं तेव्हा त्यांनी ही माहिती केली। फक्त एक इश्यूज होते ते मुख्यालय पातळीचेच होते आणि त्या संदर्भामध्ये आम्ही थोडासा सभा घ्यावी लग्न घ्यावं एक तासाच्या लग्नाच्या वर्षमध्ये तो आम्ही घेतलेला आहे आणि पाऊस चालू आहे आम्ही म्हणलो तुम्ही इथं थांबू नये व सर्वांना आम्ही डिस्कस केलं शहराची प्रत्येक फीस कॉन्सन्ट्रेटवर आहे। सध्या अतिक्रमण तोडण्याचं काम जोरात सुरू असल्यामुळे काही ठिकाणी आम्ही नेमणूक लोकांची लावलेली आहे तिथं अगोदर वीज पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे नाहीतर बंद करून त्यावेळेस माणसं नाही मिळालं तर त्यांचं रुकावट नाही आहे पाहिजे ही बाब सुद्धा आम्ही सांगितलं। आमची भावना आहे की आपल्याला एक निवेदन द्यावं एक हेडक्वार्टरवर आपण आहात अवेलेबल मिळाले म्हणून निवेदन देतो बाकी आमचं कोणतीही प्रकारे नाही आणि आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। आमचे हे मुख्य सल्लागार थैंक यू। ओके ओके क्या हाँ ले लो आराम से लो। मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेब त्यांचं आगमन झालेलं आहे। आपण टाळ्याचा त्याचं स्वागत करूया आणि आपल्याला 2 शब्द ते संबोधित करू। या ठिकाणी जो आजचा संप आहे त्या संपामध्ये आपल्या संघटनेला जरी काही कारणास्तव प्रत्यक्ष भागीदारी करता आली नाही तरी पण या मागण्या संघटनेचे हे कामगार विरोधी धोरण आहे। केंद्रामध्ये जे कामगाराच्या हिताचे रक्षण करणारे कायदे होते ते बदलून आपण वेगवेगळे नारे दिले हल्लाबोल केला आणि कामगाराचा जो लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे प्रशासन असेल शासन असेल हे जर आपल्याला न्याय हक्क देण्यासाठी वेळकारू धोरण अवलंबत असेल अशा परिस्थितीमध्ये कामगाराला लोकशाहीने आंदोलन करण्याचा संप करण्याचा आणि आपले प्रश्न शासन अधिकार आहे तो मूळ अधिकारच हिसकावून घेण्याचं काम केंद्र शासनाने केंद्रामध्ये ते कायदे करून लोकशाहीचा एक मार्ग आहे तो कायमचा बंद झालेला असेल आणि जर आपण तशा परिस्थितीमध्ये आपलं आंदोलन त्या ठिकाणी केलं असेल संप केला असेल तर ते बेकायदेशीर ठरवून ही कामगारांची चळवळ दडपण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून केंद्र शासन करत आहे। हा समांतर कंपनी कायदा आज तांत्रिक कामगार संघटना आज 9 जुलै पूर्ण भारत देशामध्ये जो काही जागतिक लेवलचा कामगारावर येणारे हातोडे कामगारावर त्याचे होणारे दुष्परिणाम व विविध संघटना या देशाच्या राजकारणामध्ये उतरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना ही फक्त महाराष्ट्राचं नेतृत्व करते त्यामुळे आपल्या संघटनेनं धरणे आंदोलन हा मार्ग स्वीकारून प्रत्येकाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही विभागीय कार्यालय ते प्रादेशिक कार्यालय यापर्यंत जो काही लढा असेल संघर्ष असेल ते आपले केंद्रीय पदाधिकारी
श्री झैरुद्दीन साहेब सरचिटणीस या नात्याने जे काही सांगतील त्याला पूर्ण संघटना हे त्यांचे आदेश पाळतील अशी मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज रोजी महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने जे खाजगीकरण व तांत्रिक कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी जे आपण नोटीस दिली होती त्याविषयी जे आपण आज धरणा आंदोलन आणि द्वार सभाचे आयोजन केलेले आहे. यामध्ये आपले सगळे उपस्थित केंद्रीय पदाधिकारी आज या द्वार सभेला उपस्थित राहून व या धरणेमध्ये आपले जे उपस्थित राहून जे इथं सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि जी वस्तुस्थिती आहे जे खाजगीकरणचं आपल्यावर जे सावट आहे आणि जे या अगोदर पण असं खाजगीकरणचं सावट आपल्यावर येऊन गेलं, आपल्याला त्याचा चांगला अनुभव आहे. तर सगळ्यांना आता ह्या एकजुटीची बद्दल आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे आणि ह्या खाजगीकरणा विरोधात असो की आपल्या तांत्रिकांमध्ये ज्या मूलभूत हक्काच्या ज्या गरजा आहे जे आज व्हॉट्सअपवर आपले लोक जे इथं भरपूर बोलतात, मला बोलावं वाटत नाही पण बोलावं वाटतं, खरं गोष्ट आहे. व्हॉट्सअपवर बोलणारे हजारे आणि प्रत्यक्षमध्ये आहे जे संख्या कमी आहे. ही संख्या जी व्हॉट्सअपवरली संख्या आहे ती प्रत्यक्षमध्ये जेव्हा उतरेल खरंच एक इन्क्लाब येईल आणि कर्मकारावर होणाऱ्या अन्यायावरती बरोबर आपल्याला जे न्याय मिळेल. तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की पारेषण असो, वितरण असो, जनरेशन असो, तिन्ही कंपन्यांमध्ये आपली महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटना ही सक्रिय आहे आणि कोणाला गैरसमज असेल तर ते आपल्या संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने ते दूरच केलेलं आहे. तर सगळ्या संघटना या फक्त 5-6 संघटना आहे जे राज्य पातळीवर, देश पातळीवर ज्या देशव्यापी संघटनेला संलग्न आहे ते जे आज येतं एक दिवसाचा संप करत आहे. मग आपण का संप करत नाही? तर याच्या मागचं कारण मूलभूत एकच आहे, आपली महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटना ही महाराष्ट्राच्या मर्यादित आहे आणि त्याच्यामधले जे काही मुद्दे आहेत ते सगळे तुम्ही जाणकार आहात की कोणतेही मुद्दे हे जे कॉमन असायला पाहिजे. आपला तांत्रिक कामगार बांधव आपण जे मुद्दे देतो, जेव्हा नोटीस देतो तर आपल्या चर्चेला बोलवणार कोण, आपल्या चर्चेचं निवारण करणार कोण? मग आपण महाराष्ट्र शासनाला जर ती नोटीस दिली, एकजूट होऊन दिली तर नक्की त्याच्यावरती आपल्या ज्या फ्रँचायझी असो किंवा आपले जे मूलभूत हक्काचे आपले प्रलंबित प्रश्न आहेत, तांत्रिक बांधवांचे प्रश्न आहे, यंत्रचालकांचे प्रश्न आहेत, पगारवाढी मधली तफावत आहे, हे भरपूर आपले जेवढे काही प्रश्न आहेत ते आपले एकजूट होऊन आपण सगळे मिळून प्रति समितीमध्ये मिसळूनच हे आपण सोडू शकतो. आणि ही महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटनेचं केंद्रीय नेतृत्वाचं आज जे म्हणजे आपला जो निर्णय आहे ते निर्णय हे पूर्ण महाराष्ट्राला एक शिक्षण देतो, एक सबक देतो. काय देतो की महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटना असो की इतर छोट्या मोठ्या संघटना असो, तुम्ही यांना कानाडोळा करता कामा नये. छोटी संघटना असो की मोठी संघटना असो, सगळ्याला आपल्याला मिळून मिसळून हे प्रशासनाशी शासनाशी भांडणं गरजेचं आहे. आणि हे आज जे सिद्ध झालेलं आहे, एवढा मोठा संप असून काही कामगार जे ड्युटीला आहे, काही कामगार संपाला आहे, हे आपल्या कामगार बांधवांना शोभण्यासारखी गोष्ट नाहीये. म्हणून याकरता केंद्रीय पदाधिकारी, संयुक्त कृती समिती, ज्या मोठ्या मोठ्या संघटना आहेत त्यांनी छोट्या छोट्या संघटनाचा विचार करून 1 जानेवारी 2021ला जे आपण मोठं 19ला जे आंदोलन केलं होतं, संयुक्त कृती समितीचं पूर्ण महाराष्ट्र जाणलं होतं, आपण सर्व संघटनांना मिळून माननीय झैरुद्दीन साहेब, माननीय मोहन शर्मा साहेब, माननीय संजय ठाकूर साहेब आणि सगळे इतर जे संघटनेचे पदाधिकारी होती यांनी जे होतं सगळं पिंजून काढलं होतं आणि सर्व छोटे मोठे जितक्या संघटना सगळ्याला एकत्र एका स्टेजवर आणलं होतं. ती एकजूट एक ताकद झाली होती आणि त्याचा परिणाम माननीय ऊर्जा मंत्री महोदय आताचे आणि त्यावेळेचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी बैठक बोलवली. ताबडतोब ते बैठक बोलवून आपलं आंदोलन जेव्हा दनादन जनरेशन बंद पडत होतं ते सगळे यांचे इंडिकेटर लागले होते. तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकजूट होणं गरजेचं आहे आणि आपल्या संघटनेने दाखवून दिलं तर तुम्ही जर आम्हाला विचारणार नाही तर परिणाम काय होणार. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, छोट्या मोठ्या संघटनेला सगळ्याला मिळून जर तुम्ही लढलास तर तो लढा आहे, नाही तर उगाच कर्मचाऱ्यांचे अब्सेंट टाकणं, त्यांचे परेशान करणं हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला जर काहीतरी साध्य करायचं असेल तर 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 8 दिवसाची आम्हाला नोटीस द्या. त्या नोटीस मध्ये महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटना सगळ्यात पुढे राहील. तर सगळ्यांचे सामायिक प्रश्न घेतलेले, सगळ्यांचे सामायिक प्रश्न जर तुम्ही घ्याल आणि सगळ्यांचे सामायिक प्रश्न जर तुम्ही सोडाल तर नक्कीच महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संघटना हे भविष्यात येणाऱ्या अडचणी, भविष्यात येणाऱ्या जे आता प्रश्न आहे फ्रँचायझीचे आहे, कर्मचाऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहे, याच्यावरती नक्कीच संघटना जे एकजुटीने आपल्या संघटनेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी जी गवाही दिली
खरोखरच ते आपण एकजूट होऊन लढणारच आहोत. तर मी सर्वांना विनंती करेल की आपल्या आजचा हा धरणं आंदोलन जो आहे तो कसा एकजुटीने आपण करणार होता, अजून जास्त इथे ताकदीनं भविष्यामध्ये जर अशी हाक मारली आणि संघटनेनं कोणतंही पत्र जर टाकलं तर तो पत्र म्हणजे संघटनेचा आदेश, आणि तो आदेश मी पाळणार म्हणजे पाळणार. तर काही असो, काही बांधव आपले ऑन ड्युटी आहे मानू शकतो, पण जे ड्युटीवर नाहीये, जे आपल्या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे जवळचे जिल्हे आहेत, तालुके आहेत, तिथले 2 गाड्या साहेबांनी सांगितल्या होत्या ते आज यायला पाहिजे होते, काही कारणास्तव पावसाळ्यामुळे याच्यामुळे येऊ शकले नाही. पण भविष्यात आपल्याला एकजूट दाखवणं गरजेची आहे. जशी आपल्याला केंद्राला दाखवायची गरज आहे, तशीच आपल्याला प्रादेशिकला दाखवायची गरज आहे, तशीच आपल्याला झोनला दाखवायची गरज आहे. तुम्ही जोपर्यंत आपली एकजूट दाखवणार नाही, आपल्यावर अन्याय दूर होणार नाही, तर भविष्यात आपण एकजूट राहावा, एकजूट टिकून ठेवावी आणि जास्तीत जास्त संख्येने येणारा भविष्यामध्ये जे आंदोलन राहील त्याला आपण एकजुटीने 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आज आपण धरणं आंदोलन आणि दौडसभाचं आयोजन केलं. देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविणे आणि आपल्या रास्त मागण्यासाठी आपण नोटीस दिली. या नोटीसवर 3 जुलै आणि 7 जुलै हे 2 दिवस सलग चर्चा झाली. डायरेक्टर HR आणि CMD वितरण आणि पूर्ण डायरेक्टर समेत चर्चा झाली. या चर्चेचा अनुषंग मी कृती समितीच्या समोरही व्यक्त केलेला आहे. आणि आता जो आपल्याला थोडक्यामध्ये भूमिका मांडायची आहे की महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेची भूमिका ही होती की सर्व कृती समितीच्या सोबत जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नोंदवावं, परंतु कम्युनिकेशन गॅप म्हणा, समन्वय म्हणा की एकमेकांच्या फोनवर VC मध्ये काही संवाद झाला ते कोणाला कळलं नाही आणि त्यामुळे काही ठराविक संघटनाने नोटीस दिली. त्यानंतर आपल्याला सामील होता आला नाही एक तांत्रिक बाबीमध्ये, कारण एकदा नोटीस सर्व झाली, तारीख डिक्लेअर झाली तर भविष्यामध्ये मग पुन्हा त्याला जोडणं निश्चित करणार होत नाही. म्हणून आपण सेपरेट नोटीस दिली आणि चर्चा केली. आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी की 3 तारखेला सन्माननीय CMDच्या महोदयांच्या पातळीवर जी चर्चा झाली. आताच आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेबांनी जे मत व्यक्त केलं की पेन्शनचा प्रश्न, या पेन्शनच्या प्रश्नावर माननीय डायरेक्टर HR ची भूमिका होती की पेन्शन आवश्यक आहे, परंतु CRO यांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला 74च्या लोकांना देता येणार नाही, 95च्या लोकांना देता येत नाही. आम्ही म्हणलं की कोणाला पेन्शन देता येत ते तर निश्चित करा, अगोदर ते निश्चित करा आणि पेन्शनसाठी आता कमिटी गठीत करू नका. कारण आज या 30-35 वर्षामध्ये अनेक कमिट्या गठीत झालेल्या आहे आणि 31/12/96चा ठराव आहे 624 क्रमांकचा. तर ठराव असं म्हणतो की 40% पेन्शन द्या आणि DA 40% द्या. हा ठराव माननीय उच्च न्यायालय खंडपीठामध्ये न्यायप्रविष्ट आहे. माननीय खंडपीठ न्यायालय नागपूरने सांगितलेलं आहे 3ही कंपन्याला की तुम्ही पेन्शनसाठी ऑडिट करा, पेन्शनसाठी किती व्यायबल होऊ शकते, काय होते ते आता अहवाल देणार आहे. तर आमचं म्हणणं आहे की पेन्शनचा प्रश्न अगोदर सुटला पाहिजे. 2005ला कंपनी कल्चर झालं आणि 2025 मध्ये पर्यंत आज 30,000 लोक सेवानिवृत्त झालेले. ही इतकी मोठी संख्या जर सेवानिवृत्तीची आहे, हलाख्याची जीवन ते जगत आहे. अनेक ठिकाणी आमचे तांत्रिक कामगार बांधव वॉचमॅनी करत आहे, कंपन्यामध्ये सेवा करत आहे. त्यामुळे पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे आणि कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेने या निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही, माघार हटणार नाही, ही बाब आपण आवर्जून सांगितलेली आहे. आता राहिला प्रश्न जी की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडला. कंपनी आपल्या विद्युत मंडळ आणि महावितरण स्थापन होऊन आज जवळपास अनेक वर्ष होत आहे आणि या वर्षामध्ये कधी नव्हे हा निर्णय झालेला आहे की 329 सबस्टेशन एका भांडवलदारांच्याकडे दिलेला आहे. ही चालवणेबद्दल झालेली आहे आणि यामुळे 1353 यंत्रचालकांची भरती बंद झाली, 313 लोकांच्या पदोन्नती बंद झाली आणि अनामली कमिटीचा प्रश्न आहे. हे अनेक प्रश्न आहे जे की आज 2005ला कंपनी कल्चर होती तेव्हाचं यंत्रचालक आजच्या यंत्रचालकामध्ये फरक झाला. लाईन स्टाफचा तोच इश्यू आहे. अनेक बाबी आहे. आज सांगण्याचा तात्पर्य आहे आता नुकतंच पगारवाढ केली. माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला 19% पगारवाढ दिली. या पगारवाढ लाईन स्टाफ बांधवांना 1,000 रुपयाचा ॲडॉक पेमेंट दिला. तो 1,000 रुपयाचा ॲडॉक पेमेंट दिल्याचा अर्थ असा आहे की अगर प्रिन्सिपल टेक्निशियन झाला की तो बंद होणार. मग काय अर्थ आहे या सर्क्युलरचा?
म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं की मी 500चा 1000 करालो, पण भविष्यामध्ये बंद करणार नाही तुमचे 1000 रुपये. पण तो आता आम्ही ते काल गोष्ट मी माननीय CMD साहेबाला आणून सांगितलं की आता हे लोक तरुण आहेत, यांचे प्रमोशन होणार आहे. अगर हे प्रमोशन मग नाकारतील, अगर 1000 रुपये महिन्याला याला कमी होत असेल तर कशाला प्रमोशन येईल तो. म्हणून हा आमचा मुद्दा आहे की प्रमोशनचा झालं पाहिजे, पदोन्नती झाली तर पगार वाढते, उलट कमी कसे होती ही बाब आहे. आणि आता रिस्ट्रक्चरिंग मध्ये लाईन स्टाफ बांधवाला आम्हाला पाहिजे 24/7ची बांधील की नाही, आम्हाला 8 तास काम पाहिजे, आमच्या कामाचं मूल्यांकन झालं पाहिजे, आम्ही 4 ते 8 ड्युटी करू, 8 वाजता घरी जाऊ, नंतर फोन आला नाही पाहिजे. ही बाब आम्ही तुम्हाला आपल्यासाठी सांगितलेलं आहे की असं नाही होणार पाहिजे. म्हणून हे सर्व बाबीचं आम्ही त्याकडे उलगडा केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आता अनामलीचा प्रस्तावावर निघायला लागेल. 1900 अनामली सुटली पाहिजे, पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे, सबस्टेशनचा प्रश्न सुटला पाहिजे. समांतर वीज कायद्याबद्दल भूमिका अशी आहे आमची की आम्ही भाजलेलो या शहरामध्ये आम्ही 2014 पर्यंत 11 ते 14 आम्ही इथं भाजलेलो आहोत. आता कुठं जाणार आमचे बांधव. आज समांतर वीज कायदा आला तेव्हा आला होता, जीटेल आली होती, त्या जीटेलच्या वेळेस तरी आम्हाला मोरा परवारा होतं, श्रीरामपूर होतं, म्हणून कसं तरी आमचे लोक ऍडजस्ट झाले. आता कुठं ऍडजस्ट होणार आहे लोक. म्हणून हे जीटीएल सारखं आता होऊ नये, भांडवलदाराच्या घशामध्ये देऊ नये, त्यांचा नेटवर्क उभा करा ना, त्यांना लाईन टाकायला नवीन लाईन टाका, महापारेषण करून कशाला पाहिजे. म्हणून अनेक समस्या त्यावर CMD यांनी सांगितलं की मी समांतर वीज कायद्याच्या विरोधात आहे, आम्ही तसं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलं. पण 22 जुलैला हेअरिंग आहे. आता हेअरिंग रद्द झाली का नाही झाली, पण हेअरिंग मध्ये भांडवलदार येतील, ते अर्ज केलेला आहे, सुनावणी होतील आणि सुनावणी बी नाही, ऑनलाईन सुनावणी आहे, म्हणून आपल्याला दिसणार बी नाही सुनावणी कधी झाली. म्हणून हे सर्व प्रकार आहे, विभाजन आपल्याला नको आहे. समांतर वीज कायद्याचा जो भाग आहे तो रद्द झाला पाहिजे, खाजगी भांडवलाकडे देऊ नये. जसं मुंबई तुम्ही घेताना मग हे कशा सोडता तुम्ही, मुंबईसाठी अर्ज करतात, मुंबई पाहिजे आम्हाला आता वीज पुरवठा करण्यासाठी, तर मग हे बी नाही पाहिजे. म्हणून आपल्याला समांतर वीज कायद्याचा विरोध आहे आणि भांडवलदाराकडे हे जाता कामा नाही. पेन्शनचा प्रश्न आहे, सबस्टेशनचा प्रश्न आहे, अनामलीचा प्रश्न आहे, पदोन्नतीचा प्रश्न आहे, 40% जागा रिक्त आहे, मागासवर्गीयचा अनुशेष भरायचा आहे. हे सर्व बाबीवर चर्चा समाधानकारक झाली. आता हे सर्व काही बाबीवर आपण प्रकाश टाकलेला आहे. आता आपण पाऊस चालू आहे, पावसामध्ये आपण आलात, भविष्यामध्ये अगर हे संप झालं तर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना संपामध्ये सहभागी होणार आहे, निश्चितरित्या सहभागी होणार. कारण काय तांत्रिक बाबी असेल, काय दोष असेल, काय झाला असेल त्यांच्याकडून, पण कामगार एकजूट राहिली पाहिजे, कामगार चळवळ राहिली पाहिजे. येणारे कायदे हे घातक आहे ते रद्द करण्यासाठी आपल्याला संपामध्ये